हॅलो स्टुडंट, चला तर मग आज आपण बघूया गणित भाग 2 यामधील भूमिती. भूमितीमध्ये आपण काय बघणार आहोत तर सराव संच 1.1. तर यामध्ये आपण घेऊया पहिला प्रश्न काय म्हणतो, एका त्रिकोणाच्या पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया 10 व उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर याआधी सर्वात आधी आपण काय बघूया तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे सूत्र काय आहे. सर्वात आधी आपण ते लिहूया. बघा, त्याला तर बघा आपण काय बघितलं, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिला दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची भागिला पाया गुणिला उंची. यामध्ये या सूत्रानुसार आपण सराव संच 1 मधील पहिल्या प्रश्नाचे आपण उत्तर काढूया. सूत्रानुसार काय म्हटले आहे, आपल्याला म्हटले आहे की पहिल्या त्रिकोणाचा पाया व पहिल्या त्रिकोणाची उंची यामध्ये घ्यायची आहे. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची किती 5 दिलेली आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा आपल्याला पाया 10 आणि उंची 6 दिलेली आहे. 10 आणि 6 या सूत्रामध्ये दिलेल्या किमती आपण ठेवू, त्याच्या गुणाकार करूया. 9 आणि 5 गुणिला किती तर 45 आणि 10 गुणिला 6 बरोबर 7. आता या दोन संख्येला भाग जाणारा असा एखादी पाळा बघा ज्याकडून या दोन्ही संख्येला भाग जात असेल. तर 15चा पाळा येतो 15 3 45 15 चौक 7. हे मिळालं आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण. परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. तर आपण खाली लिहूया गुणोत्तर 3/4. इथेच आपला पहिला प्रश्न समजला. किती सोपी पद्धतीने सूत्र टाकून याची मांडणी करून आपल्याला उत्तर काढता येते. धन्यवाद.